नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की पुस्तक, दगड किंवा टेबल नेहमी आपला आकार कायम ठेवतात. आपण त्यांना कुठेही ठेवले तरी त्यांचा आकार बदलत नाही. हे असे का होते? कारण ते स्थायू पदार्थ आहेत. आज आपण स्थायू पदार्थांविषयी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थायू पदार्थ म्हणजेच काय रे? द्रव्याची अशी अवस्था असते ज्याला निश्चित आकार आणि निश्चित काय असते रे? आकारमान असते. लक्षात आलं का? हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काय, जे काही स्थायू पदार्थ आहेत ह्यांना काय असते रे? निश्चित आकार आणि निश्चित आकारमान आणि आकारमानही असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक काय आहेत रे? स्थायू पदार्थ आहेत. जसे की काय आहे बघा, पुस्तक आहे, टेबल, दगड, पेन्सिल, खुर्ची. हे काय आहेत रे? हे तर ते आहेत स्थायू पदार्थ की ज्यांना कुठेही ठेवलं तर ते त्यांचा आकार बदलत नाहीत. लक्षात आलं का? किंवा त्यांचा आकारमानही बदलत नाही. आता हे जे काही स्थायू आहेत, ह्या स्थायूचे जे काही गुणधर्म आहेत, पहिला गुणधर्म काय आहे तर त्यांना निश्चित आकार आहे. दुसरा गुणधर्म त्यांना आकारमानही आहे. लक्षात आलं का? आता बघा, जे काही स्थायू पदार्थ आहेत यामध्ये काय असतात रे? घन जे स्थायू पदार्थ आहेत ह्यामध्ये काय असतात रे? जे काही कण एकमेकांच्या खूप जवळ असतात. लक्षात आलं का? म्हणजेच हे जे काही स्केच पेन आहे हा तयार करताना हे जे काही छोटे छोटे पार्टिकल मिळून, छोटे छोटे कण मिळून काय होतो रे? हा स्थायू पदार्थ तयार होतो. म्हणजेच तो कसा असतो रे? कठीण असतो. लक्षात आलं का? आपल्या दैनंदिन जीवनात हे स्थायू पदार्थांचे खूप महत्त्व आहे. आपण राहतो ती घरे, आपण वापरतो ते फर्निचर आणि आपण चालतो ते रस्ते, हे सर्व स्थायू पदार्थांनी बनलेले आहेत. खूप कठीण वस्तू जसे की हिरा हा देखील स्थायू किंवा घन पदार्थांमध्ये येतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्थायू पदार्थ ही द्रव्याची महत्त्वाची अवस्था आहे ज्याला निश्चित आकार आणि आकारमान असते. आपल्या आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण स्थायू पदार्थ सहज समजू शकतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मराठी लेक्चरवालीवर.